परतवाडा प्रकरणातील आरोपी अयानचा आणखीन एक कारनामा समोर आलाय। एका मुलीसोबत प्रेमभंग झाल्यानंतर दुसरीला प्रेमाच्या जाळ्यामध्ये तो ओढायचा अशी सूत्रांची माहिती आहे। आधीच्या प्रेयसीला डिवचण्यासाठी दुसरीसोबतचे फोटो पोस्ट करायचा अशी सूत्रांची माहिती आहे। अयाननं 8 तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढल्याची माहिती आहे। लव गुरुकडून आरोपी अयानला खास टिप्स मिळायच्या अशी माहिती समोर आली आहे। हाय हॅलो नको तर थेट ॲप वही होना असा विचार अशी टिप्स लव गुरु द्यायचा। ॲप वही होना जो वहां मिलते थे अशा पद्धतीने चॅटिंग करून अयान मुलींना बोलायला भाग पाडायचा। पोलिसांकडून अयानच्या लव गुरुचा शोध सुरू आहे। अमरावतीमधील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत। आरोपी अयानचा एका मुलीसोबत प्रेमभंग झाल्यानंतर त्यानं इतर मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। दुसऱ्या तरुणींसोबत काढलेले फोटो तो पहिल्या प्रेयसीला डिवचण्यासाठी पाठवायचा। अयाननं 8 तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची माहिती समोर आली आहे। आरोपी अयान द कॅफे रॉयल 10 मध्ये मुलींना घेऊन जायचा। या कॅफेमध्ये मुलींना घेऊन बसण्यासाठी अयान कॅफे चालकाला 400 रुपये द्यायचा। या कॅफेमध्ये प्रत्येक कपल्सला बसण्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट असून त्या ठिकाणी मुला मुलींचे अश्लील चाळे चालायचे अशी माहिती सूत्रांमार्फत मिळतीये। ज्या फ्लॅटवर अयान तरुणींना न्यायचा त्याच फ्लॅटवर अनेक प्रेमी युगुल जात होते अशी माहितीही समोर आली आहे। पियुष नावाचा मुलगा प्रेमी युगुलांना फ्लॅट देऊन तासाप्रमाणे पैसे आकारायचा। इतर रूम पार्टनरने आक्षेप घेतल्यानंतर पियुषनं फ्लॅट सोडला। पण पियुषच्या म्हणण्यानुसार मानव सुगंधे हा आरोपी अयानला 500 रुपयात फ्लॅट उपलब्ध करून द्यायचा। इकडे पालकमंत्री बावनकुळे परतवाडा प्रकरणाचा आज संपूर्ण आढावा घेणार आहेत। बावनकुळेंची जिल्हा पोलीस अधीक्षक तपास अधिकाऱ्यांसोबत बैठक आहे। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंचा दौरा आहे। जो त्या ठिकाणी या घटनेचा या क्रूर कृत्याचा काय काय तपास झाला याच्यामध्ये रोज चर्चा सुरू आहे। त्या ठिकाणी रिपोर्ट्स यायचे आहे। 7 मोबाईल जप्त झालेले आहे। अनेक गुन्हेगार हाती लागलेले आहेत। जे काही या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबोरेटरी वगैरे आहे याचा लवकरात लवकर रिपोर्ट मिळाला पाहिजे।